नमस्कार विद्यार्थी मित्र मंडळींनो, आपण चालू घडामोडीचे काही मुद्दे जे आहेत तो अभ्यासूया। तुम्हाला मी नेहमी सांगत असते की रोजचं वर्तमानपत्र वाचा, आपल्या आकाशवाणी दूरदर्शनच्या बातम्या आहेत तर त्याची चॅनल जे आहेत यूट्यूबला ती डाउनलोड करा आणि ते ऐकत राहा। आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये ह्याचं खूप महत्त्व आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह दोन्ही प्रकारची उत्तरं लिहिताना आपल्याला प्रत्येक विषयातलं म्हणजे राजकीय, आर्थिक, सामाजिक, विज्ञान, तंत्रज्ञान, सांस्कृतिक, भूगोल, पर्यावरण सगळ्या क्षेत्रामध्ये चालू घडामोडी असतात। तर ह्या चालू घडामोडींचे जे काही मुद्दे आहेत तर त्याची आपण नेहमीच चर्चा करतो। तर त्यापैकी आता काही एक महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याची आपण चर्चा करूया। पुण्यातील लोकमान्य टिळक ट्रस्टचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा 1 ऑगस्ट 2026 या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला आणि हा मुद्दा जो आहे तो सगळीकडे भरपूर चर्चेत होता। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो आपल्या देशातील विविध क्षेत्रामधल्या अशा मान्यवर आणि दिग्गज व्यक्तींना दिला जातो आणि लोकमान्य टिळक यांचे जे वारस आहेत त्यांच्याकडूनच हा लोकमान्य टिळक ट्रस्टचा संपूर्ण जो पुरस्कार जो आहे तो दिला जातो। अजित डोवाल यांच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत, परंतु तत्पूर्वी ते आपल्या देशाच्या पोलीस सेवेमध्ये आणि नंतर इंटेलिजन्समध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि निवृत्त पण ते झाले। परंतु 2014 पासून जे नवीन गव्हर्नमेंट केंद्रामध्ये आलं त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करून त्यांनी त्या 2014 पासून विशेषतः सक्रिय प्ररोधन ही जी संकल्पना आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापरली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे आणि त्यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे। तर हा पुरस्काराचा MCQ जो आहे तो आपल्याला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा आपल्याला बऱ्याचदा विचारलेला असतो। आता ह्या संदर्भामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांचे एकमेकांवर झालेले काही आरोप प्रत्यारोप असतील किंवा त्या बाबतीमध्ये काही आंदोलन, निषेध वगैरे, तर हे जे मुद्दे आहेत हे आपल्याला काही परीक्षेला उपयोगी नसतात। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठल्याही वादग्रस्त मुद्द्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले नसतात ना। तर तो एक मुद्दा हा म्हणजे पुरस्कार कोणाला मिळाला 1 ऑगस्ट 2026ला राष्ट्रीय पुरस्कार हा लोकमान्य टिळकांच्या नावाचा, हा मुद्दा फक्त लक्षात ठेवा। दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा की आजच्या जीवनशैलीमध्ये कोलेस्टेरॉल हा खूपच अगदी परवलीचा शब्द झालेला आहे आणि कोलेस्टेरॉल हे चांगलं असतं आणि काही कोलेस्टेरॉल हे वाईट असतं। तर त्याच्याबद्दलचे मुद्दे जे आहेत ते आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात विज्ञान तंत्रज्ञान अंतर्गत, किंवा त्याचे जे फुल फॉर्म आहेत तर ते विचारले जाऊ शकतात। तर LDL, तर हे LDL जे आहे हे उच्च कोलेस्टेरॉल असतं आणि ह्या LDL म्हणजे उच्च कोलेस्टेरॉलशी संबंधित ज्या व्याधी आहेत तर त्याच्यामुळे जगभरामध्ये मृत्यूचे प्रमाण हे खूप वाढले आहे आणि उच्च LDLने प्रभावित असलेल्यांमध्ये 1/3 लोकसंख्या जी आहे ती भारत आणि चीनमध्ये आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने हृदयविकाराचा धोका आणि हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूचा प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे। कोलेस्टेरॉल नियंत्रणात स्टॅटिन औषधे ही प्रभावित आढळतात। ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज 2023चा जो रिपोर्ट आहे त्यानुसार ही सगळी माहिती जी आहे ती सांगितलेली आहे। तर असे जे ग्लोबल पातळीवरचे जे काही रिपोर्ट असतात तर त्या रिपोर्टमधून इतरही सगळी जी माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांनी असे रिपोर्ट वाचावे आणि त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपल्या वह्यांमध्ये टिपून ठेवावे। जसा हा LDLचा म्हणजे उच्च कोलेस्टेरॉलचा मी हा मुद्दा सांगितला, तर ह्याचे फुल फॉर्म जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला परीक्षांमध्ये MCQसाठी विचारलेले असतात। तर म्हणून असे रिपोर्ट विद्यार्थ्यांनी अभ्यासून ठेवावेत। सायबर क्राईम आणि त्याच्यामध्ये विशेषतः आर्थिक गुन्हे जे आहेत ते ही संख्या वाढलेली आहे। आपल्याला मुख्य परीक्षा ज्या आहेत MPSCच्या UPSCच्या तर त्याच्यामध्ये निबंधांसाठी पण सायबर क्राईम आणि ह्या सायबर क्राईमला विशेषतः तरुण वयातली मुलं मुली कशी बळी पडतात, त्यांच्याकडून कळत नकळत कसे गुन्हे होतात आणि ह्या सायबर गुन्ह्यांमध्ये
जे आर्थिक लूटमारीचे मुद्दे जे आहेत तर त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कसं फसवण्यात येतं, हा खूपच एक आपल्या समाजातला अत्यंत चिंतेचा विषय झालेला आहे. पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या आणि पेन्शनधारी लोकांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्ट करणं किंवा त्यांच्यावर कोणत्याही सायबर गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने फोन कॉल करून त्यांच्यावर दबाव टाकणं, त्यांना घाबरवणं, त्यांना लुटणं, तर हे प्रकार जे आहेत ते खूप वाढले आहेत. आणि म्हणून पुणे पोलिसांनी सायबर गुन्ह्यांसाठी आपली एक खूप मोठी मोहीमच सुरू केलेली आहे. आपल्याला MCQ कधी विचारला गेला समजा की ऑपरेशन म्यूल हंट हे काय आहे, तर ऑपरेशन म्यूल हंट हे सायबर गुन्ह्यांसाठी जी बनावट बँक खाती वापरली जातात त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीस सायबर सेलने ही मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे. तर असे काही मुद्दे आपल्या निदर्शनास आले तर आपण आपल्या वहीमध्ये ते लिहून ठेवावे. 1 ऑगस्ट आता झालेला आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना हे माहिती असायला पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासन 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे महसूल वर्ष म्हणून दरवर्षी साजरा करत असते. आणि ह्या महसूल वर्षामध्ये संपूर्ण सातबारा आणि महसूल, सातबाराचा उतारा आणि महसूल खातं हे ह्याचं नातं तर किती घट्ट आहे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जी काही पीक पाण्याची जी काही नोंद आहे आणि त्यानुसार जो काही एकूण धारा किंवा जो काही महसूल शासन ठरवते तर त्याच्यासाठी कोणता म्हणजे कालावधी मानते, तर 1 ऑगस्ट ते 31 जुलै म्हणजे 31 जुलैपर्यंत आधीच्या महसूल वर्षाचे सगळे आकडेवारी किंवा ज्या नोंदी आहेत ते महसूल विभाग पूर्ण करत असते. आणि नवीन महसूल वर्ष जे आहे ते 1 ऑगस्टला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होतं. आणि महसूल खातं हे सगळ्यात जास्त लोकाभिमुख खातं आहे. सर्वसामान्य लोकांना, जनतेला लागणारे जी काही प्रमाणपत्र किंवा जे काही वेगवेगळी कागदपत्र जी आहेत तर ती जी पुरवण्याचं काम जे आहे, म्हणजे आपल्या नागरिकत्वाचं पुरावे असतील किंवा आपण इथे राहतो, आपण आपलं सगळी जी उत्पन्नाचे दाखले आहेत, अशा अनेक वेगवेगळ्या ज्या काही कागदपत्रा, जातीचं प्रमाणपत्र, वेगवेगळ्या ह्या गोष्टींची वैधतेची प्रमाणपत्र हे सगळं महसूल खात्याकडूनच दिलं जातं. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महसूल खातं हे सर्वात जास्त लोकाभिमुख आहे. आणि सेतू कार्यालय तर ह्या संपूर्ण महसूल खात्याच्या अंतर्गत काम करतात हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर आताच्या म्हणजे 1 ऑगस्ट 2026 ह्या महसूल दिनी महसूल विभागातर्फे आपल्या महाराष्ट्रामध्ये सेवा हक्क कायद्याअंतर्गत 24 सेवा पुरवल्या जातात. तर त्यापैकी 10 सेवा ह्या अधिक जलद करण्यात आलेल्या आहेत. तर आपण आपल्या परीक्षांसाठी महाराष्ट्र सेवा हक्क कायदा ह्याचा पण अभ्यास आपल्याला मुख्य परीक्षेला करावा लागतो. तर हा सेवा हक्क कायद्यांच्या अंतर्गत किती सेवा पुरवल्या जातात, तर 54. किंवा आपला महाराष्ट्रामध्ये महसूल दिवस कोणता, तर 1 ऑगस्ट. किंवा कोणतं म्हणजे महसूल वर्ष म्हणजे आपण कोणता कालावधी मानतो, तर 1 ऑगस्ट ते 31 जुलै. तर अशासारखे मुद्दे जे आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचे विद्यार्थ्यांनी. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत की MIDC म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, त्याला आपण इंग्लिशमध्ये महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं म्हणतो. महाराष्ट्र शासनाचा हा एक उपक्रम आहे. आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अंतर्गत 1 ऑगस्ट 1962 मध्ये ह्या MIDCची स्थापना झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये उद्योगांना लागणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ज्या सुविधा आहेत ते पुरवणारी महाराष्ट्र शासनाची ही एक संस्था म्हणून MIDC आज म्हणजे इतकी वर्ष काम करते. तर 1 मे 1960ला आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर 1961चा महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार 1 ऑगस्ट 1962ला MIDCची स्थापना झाली. आणि ही MIDCचा आता 64वा स्थापना दिवस आपल्या महाराष्ट्र शासनाने साजरा केलेला आहे. तर मुलांनी MIDC नेमकं काय आहे त्याचा सगळं माहिती सर्च करून त्याचे चांगले मुद्दे आहेत ते लिहून ठेवायचे. ह्याचे आपल्याला MCQ पण आणि राज्यसेवा मुख्यसारख्या परीक्षांमध्ये MIDCचं स्थापनेचा उद्देश, कार्य आणि त्यांची यशस्वीता याच्याबद्दलचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. तर त्यामुळे हा अभ्यास मुलांनी करावा.
पुढचा आपण मुद्दा बघणार आहोत की वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याकडून बरेचसे उपक्रम जे आहेत ते केले जातात. तर साने गुरुजी हे आपल्या महाराष्ट्रातलं अत्यंत प्रसिद्ध नाव आहे. तर साने गुरुजींचं रत्नागिरी जिल्ह्यातलं पालगड हे जे त्यांचं मूळ गाव आहे, त्यांचं ते जन्मगाव आहे, तर त्या ठिकाणी पुस्तकांचे गाव हा उपक्रम महाराष्ट्र शासन सुरू करणार आहे. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा, कारण 2017मध्ये सातारा जिल्ह्यातील भिलार हे पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने म्हणजे जाहीर केलं होतं. आणि हा भिलार ह्या गावाचा जो मुद्दा आहे पुस्तकांचे गाव म्हणून, त्याचा मुद्दा जो आहे तो आपल्या अनेक परीक्षांमध्ये MCQमध्ये विचारलेला आहे. तर त्यामुळे भिलार हे जर 2017मध्ये पहिले पुस्तकांचं गाव होतं, तर 2026साठी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे हा उपक्रम करण्याचा महाराष्ट्र शासनाने ठरवलेला आहे. हा एक परीक्षाभिमुख मुद्दा मुलांनी लक्षात ठेवायचा. मुलांना तुम्ही बऱ्याच जण अरवली पर्वतरांगा ज्या आहेत आपल्या भारतातील, त्याच्याबद्दलचा जो पर्यावरणीय मुद्दा जो आहे त्याच्याबद्दलच्या बातम्या आणि आर्टिकल्स वाचत असतील. तर अरवली पर्वत या ठिकाणी जे काही सरकारचं एकूण विकासाचं काम चालू आहे, तर त्याच्यावरून काही पर्यावरणीय आक्षेप जे आहेत ते घेणाऱ्या अनेक संस्था ज्या आहेत त्या पुढे आलेल्या आहेत. आणि हा संपूर्ण जो मुद्दा आहे तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. आणि त्या समितीचं काम जे आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये मात्र काही ज्या संस्था काम करणाऱ्या आहेत, पर्यावरणाच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांनी आक्षेप घेतलेला आहे. आणि पीपल फॉर अरवलीज हा जो संस्थेचा आक्षेप जो आहे, तर त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतलेली आहे. तर म्हणून आता ह्या निमित्ताने आता कसं आहे की हा न्यायप्रविष्ट मुद्दा आहे. सरकारच्या संदर्भात काही पर्यावरणीय संस्थांचा आक्षेप आहे, टीका आहे. मग हा मुद्दा काय असाच आपल्याला विचारला जाणार नाही परीक्षेला, पण त्यानिमित्ताने भूगोलचे प्रश्न विचारत असताना आपल्याला अरवली ह्या पर्वताचा जो काही भौगोलिक मुद्दा जो आहे तो मुलांनी चांगला अभ्यास करून ठेवायचा. कारण अरवली पर्वत त्याची जी आपल्या भारतामधली लोकेशन आहे, म्हणजे जे ठिकाण आहे ते लक्षात घ्यायचं. अरवली पर्वत हा कुठल्या प्रकारचा पर्वत आहे, आपल्या देशातला हा सगळ्यात रुद्ध पर्वत म्हणजे सगळ्यात जुना पर्वत आहे असा आपण त्याचा उल्लेख करतो. तो कुठल्या प्रकारचा पर्वत आहे, त्याची उंची, त्याची एकूण जे विस्तार आहे, त्याचं जे सीमांकन आहे, ते सगळं भूगोलातले मुद्दे. म्हणजे भूगोलामध्ये अरवली पर्वताचा प्रश्न विचारण्याची मग अशा वेळेला संभाव्यता वाढते. अरवली पर्वतावरचं सगळ्यात उंच पर्वत शिखर म्हणजे गुरु शिखर, तिकडनं लुनी नदी वाहते, तो एक मुद्दा. दुसरा एक मुद्दा ह्या दिवसामध्ये चर्चेला आलेला आहे तो म्हणजे 5 ऑगस्ट 2019 या दिवशी आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त चर्चेत असलेलं जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारं आर्टिकल 370 हे आणि आर्टिकल 370 आणि आर्टिकल 35A हे रद्द केलं. या घटनेला आता 7 वर्ष झालेली आहे. म्हणजे 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेने हे केलेलं होतं. आणि मग त्या संदर्भात तेव्हापासून आजपर्यंत जम्मू काश्मीरला जो घटक राज्याचा जो दर्जा होता तो काढला आणि त्याला केंद्रशासित प्रदेश केलेलं होतं. आणि मग त्याबद्दल तिकडचे जे स्थानिक पक्ष आहेत किंवा प्रादेशिक पक्ष ह्यांची जी भूमिका आहे ती केंद्राच्या संदर्भामध्ये नकारात्मक आहे. मग आपल्याला या संदर्भामध्ये की मुळात 370वा कलम किंवा जम्मू काश्मीरचा स्वतंत्र दर्जा किंवा संस्थानाच्या विलिनीकरणामधला जम्मू काश्मीरचा मुद्दा, असे जे मुद्दे आहेत ते आपण त्यानिमित्ताने इतिहासातले पण अभ्यासून ठेवायचे. आणि कॉन्स्टिट्यूशनमधला पण हा 370 35A हा मुद्दा आहे तो अभ्यासून ठेवायचा. त्या ठिकाणचे जे प्रादेशिक पक्ष आहेत म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स, म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स 1932 पासूनचा तिकडचा शेख अब्दुल्लांनी स्थापन केलेला पक्ष आहे. मग शेख अब्दुल्लांचे ते मुलगा होते म्हणजे फारुख अब्दुल्ला, मग नंतर ओमर अब्दुल्ला आत्ता नेतृत्व करतात. तर मग नॅशनल कॉन्फरन्स पक्ष कधी स्थापन झाला, त्याचे कोण प्रमुख, त्यांनी अनेक वर्ष जम्मू काश्मीरमध्ये आपलं सरकार चालवलेलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये अजून एक दुसरा पक्ष म्हणजे PDP. तर हा PDP म्हणजे पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि मेहबूबा मुफ्ती ह्या त्यांच्या नेत्या आहेत.
मग ह्या पक्षांबद्दलची की हे पक्ष कुठल्या राज्यातील आहेत किंवा कधी स्थापन झाले, ह्या पक्षाचे संस्थापक कोण आहेत, सध्या ह्या पक्षाचे प्रमुख कोण आहेत, तर असे काही मुद्दे जे आहेत ते आपल्याला परीक्षेला विचारलेले असतात. म्हणजे सरकारशी संबंधित असतील आणि वादग्रस्त काही मुद्दे असतील तर आपल्याला ते मुद्दे थेट नाही विचारले जात, पण त्या अनुषंगाने तो जो चर्चेत आलेला मुद्दा आहे तर त्याचे आपल्याला ऐतिहासिक किंवा राजकीय ह्या अँगलने क्वेश्चन जे आहेत ते विचारण्याची शक्यता असते. म्हणजे अशा पद्धतीने जी चर्चेतली बाब आहे तर ती चर्चेतली बाब आहे त्याच्या अनुषंगाने आजूबाजूची सर्व माहिती जी आहे त्या सर्व माहितीचा विद्यार्थ्यांनी आढावा घ्यावा, मुद्दे जे आहेत ते अभ्यासून ठेवावे, असं आपण चालू घडामोडीची तयारी स्वतःची करून ठेवायची. आता आपल्या भारतामध्ये जे आंदोलन झालं त्यानंतर फेसबुक आणि मेटा त्यांची जी संयुक्त कंपनी आहे त्याबद्दल, तर ह्याच्याबद्दल म्हणजे मोदींची पोस्ट त्याच्याबद्दल बरेचसे सगळे आक्षेपार्ह मुद्दे झाले वगैरे वगैरे, तर ते सगळे जे आहेत तर त्याच्याबद्दल काय आपल्याला थेट मुद्दा विचारला जाणार नाही, परंतु फेसबुकचे प्रमुख कोण किंवा फेसबुक मेटा हे स्थापन करणारे कोण, कधी फेसबुकची स्थापना झाली, अशासारखे मुद्दे लक्षात ठेवून द्यायचे. आणि मग ह्यांचे प्रमुख कोण आहेत तर ते मार्क झुकेरबर्ग ह्यांचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे, किंवा श्रीमंतांच्या यादीमध्ये सध्या मार्क झुकेरबर्ग ह्यांचा कितवा क्रमांक आहे, अशासारखे प्रश्न जे आहेत ते मग आपल्याला परीक्षेला कुठेतरी MCQला येतात. म्हणजे वादग्रस्त मुद्दा जो आहे त्याच्यामुळे ज्या व्यक्तिमत्वांची, संस्थांची, विषयांची चर्चा होते त्याच्याबद्दलची तर जनरल माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांनी अभ्यासून ठेवायची, म्हणजे ते प्रश्न साधारणतः परीक्षेला येण्याची संभाव्यता जास्त असते. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला माहीत आहे की शिवसेना पक्ष फुटीच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आत्ता हे सुनावणी सुरू आहे आणि पेपरमध्ये आणि बातम्यांमध्ये त्याचेच रकानेच्या रकाने येतात की शिवसेना मूळ ठाकरेंची आणि मग त्यानंतर पक्षांतर करून गेलेले जे आमदार आणि त्यांचे नेते यांना निवडणूक आयोगाने ते पक्षचिन्ह आणि पक्ष दिला, आणि मग म्हणून त्या अनुषंगाने ज्या काही घटनात्मक प्रोव्हिजन आहेत तर त्या आपल्याला परीक्षेला जास्त विचारल्या जातील. म्हणून आपल्या संसदेने केलेला पक्षांतर बंदी कायदा, त्यानंतर 52वी घटना दुरुस्ती पक्षांतर बंदीच्या संदर्भातली, त्यानंतर आपल्या राज्यघटनेतलं 10वं परिशिष्ट आणि 10व्या परिशिष्टाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने अरुणाचल प्रदेशचा विवाद झाला त्यावेळेला काय जजमेंट दिलं होतं, तर अशासारखे जे मुद्दे आहेत ते परीक्षेला येऊ शकतात. आणि निवडणूक आयोगाचा कार्य आणि अधिकार ह्याचा पण मुद्दा मग चर्चेला आहे की निवडणूक आयोग पक्षाचा दर्जा ठरवतं, पक्षांना कायमचं चिन्ह देतं, चिन्हाच्या संदर्भामध्ये विवाद झाल्यास मूळ चिन्ह कोणाचं ह्याच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोग जो आहे तो थोडंसं ज्युडिशियरीसारखं काम किंवा निकाल आहे ते देतं. मग शिवसेना पक्षाच्या संदर्भामध्ये जो काही निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिलेला होता तो कायद्याच्या कसोटीवर योग्य की अयोग्य या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे, परंतु त्या निमित्ताने केलेल्या ज्या काही प्रोव्हिजन आहेत म्हणजे लोकप्रतिनिधित्व अधिनियम आहे किंवा निवडणूक आयोगाचं काम, निवडणूक आयोगाचा घटनात्मक रित्या उल्लेख कुठल्या आर्टिकलमध्ये येतो, त्या आर्टिकल 324 ते 328 असे निवडणूक आयोगाचं कार्य आणि अधिकार यांच्याबद्दलचे मुद्दे, आपल्या 52व्या घटना दुरुस्ती 10वं परिशिष्ट याच्याबद्दलचे मुद्दे, असे आपले राजकीय राज्यघटनात्मक मुद्दे जे आहेत ते अभ्यासून ठेवायचे विद्यार्थ्यांनी. म्हणजे मुळात हा राजकीय चढाओढीचा किंवा राजकीय जो मुद्दा झालेला आहे ह्याच्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जरी काहीही एकमेकांवर टीकास्त्र किंवा बाकीचे हे खरं की हे खोटं याच्याबद्दल चाललेलं असेल तरी आपण स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी अशा ह्या वादग्रस्त मुद्द्यांच्या ऐवजी आपण त्याच्यातले जे फॅक्ट आहेत, टेक्निकल मुद्दे आहेत, अभ्यासपूर्ण ज्या काही घटना आहेत तर त्याचे मुद्दे जे आहेत ते आपण त्या अनुषंगाने अभ्यासून ठेवायचे. आणि अशा पद्धतीने चालू घडामोडीमध्ये आपण आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण स्वतः अपडेट राहायचं आणि त्याच्यातून आपण स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं, इतकाच अभ्यास आपण सतत करत राहायचं. तर त्यासाठी मी तुम्हाला वेळोवेळी असे मुद्दे सांगतच जाईल, तर तोपर्यंत स्वतःचा अभ्यास चांगला करत राहा. ऑल दी बेस्ट.